हिंदू नवीन वर्षाची सुरुवात 9 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे आणि या नवीन वर्षात अनेक सण, समारंभ, व्रतवैकल्य, उपवास केले जाणार आहेत. यापैकीच एक व्रत आहे ते म्हणजे एकादशीचे व्रत. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील म्हणजेच नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मात एकादशी महिन्यातून 2 वेळा आणि वर्षातून 24 वेळा येते. यावेळी कामदा एकादशी शुक्रवारी 19 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. कामदा एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. कामदा एकादशीला योग्य रीतीने पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख आणि संकटांपासून मुक्ती मिळविता येते. याबरोबरच सुख, शांती, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. कामदा एकादशीचा शुभ मुहूर्त हा पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी 18 एप्रिल रोजी सायंकाळी 5:31 सुरू होईल आणि 19 एप्रिल रोजी रात्री 8:04 समाप्त होईल. अशा स्थितीत उदयतिथीनुसार 19 एप्रिल रोजी कामदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी श्री हरी विष्णू यांची उपासना आणि उपवास केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. कामदा एकादशीच्या दिवशी 3 शुभयोग तयार होत आहेत. या दिवशी रवी योग सकाळी 5:51 ते 10:57 आहे. तर वृद्धी योग हा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सकाळी 1:45 राहील. त्यानंतर ध्रुव योग असेल. कामदा एकादशीच्या दिवशी मघा नक्षत्र पहाटेपासून ते सकाळी 10:57 राहील. त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र राहील. नमस्कार, माझी मायमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कामदा एकादशीला केळीच्या झाडाची पूजा का करतात, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करावयाच्या नाहीत आणि या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळावयाचे आहेत हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कामदा एकादशी ही वर्षातील सर्वात महत्त्वाच्या एकादशींपैकी एक मानली जाते. ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांचे अपार आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. कामदा एकादशीला केळीच्या झाडाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. कामदा एकादशीला केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. केळीच्या झाडाची पूजा केल्याने ग्रह दोष दूर होतात अशी पौराणिक मान्यता आहे. एकादशीच्या दिवशी सगळ्यात आधी आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करावयाची आहे आणि यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दूध आणि पाणी एकत्र करून हे पाणी आणि दूध एकत्र केलेलं या झाडाच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची. केळीच्या झाडाला आपण हळद, कुंकू, अक्षदा, फुले असं अर्पण करायचं आणि नमस्कार करायचा. आणि त्यानंतर आपल्याला केळीच्या झाडाच्या खाली आपल्याला हरभरा डाळ, गूळ आणि पिवळी फुले हे देखील अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आणि केळीच्या झाडाभोवती आपल्याला 21 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि या दिवशी आपल्याला आवर्जून एक गोष्ट करावयाची नाही आणि ती म्हणजे या दिवशी केळीचे सेवन करावयाचं नाही. एकादशीच्या दिवशी आपल्याला जप आणि ध्यान करावयाचं आहे. भगवान विष्णूंचा बीज मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करावयाचा आहे. ध्यान करताना भगवान विष्णूंच्या रूपाचे चिंतन करावयाचं आहे. या दिवशी शंख वाजवून आणि घंटा वाजवून देखील आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करू शकतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी शंख आणि घंटा वाजवायचे आहे. एकादशीच्या दिवशी निर्जला किंवा निष्फळ उपवास ठेवा. उपवास करताना दिवसभर फक्त सात्विक आहार घ्या. या दिवशी केलेल्या दानाचे विशेष महत्त्व आहे. गरीब, गरजू आणि ब्राह्मणांना दान केल्यास पुण्य मिळते आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. या काळात तुळशीशी संबंधित काही उपाय करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. तुळस आणि तुळशी संबंधित काही चुका टाळल्या पाहिजेत, अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात. वेद आणि शास्त्रानुसार तुळशीमध्ये देवांचा वास असतो. या कारणास्तव प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावले जाते, जेणेकरून घरात नेहमी सुख आणि शांती राहावी.
तुळशीच्या रोपाची नियमित पूजा करावी हे आपल्या पूर्वजांपासून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुळशीची पूजा नित्यनेमाने केली जाते. वास्तुशास्त्रानुसार रोज सूर्योदयापूर्वी जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीच्या शेजारी तुपाचा दिवा लावल्याने सर्व त्रास दूर होतात. यासोबतच घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात राहणाऱ्या प्रत्येक सदस्याची दिवसातून दुप्पट प्रगती होते. त्यामुळे तुळशीची पूजा करणं नेहमी शुभ मानलं जातं. त्याबरोबरच वास्तुशास्त्रात तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत काही नियम आहेत. या नियमानुसारच तुळशीला जल अर्पण करावे. असे मानले जाते की जर तुम्हाला महालक्ष्मी सोबत भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या चुका करणे टाळावे. शास्त्रानुसार एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नये असं म्हणतात, कारण या दिवशी माता तुळशी भगवान विष्णूंसाठी निर्जल व्रत करते. अशा स्थितीत जल अर्पण करून त्यांचे व्रत मोडले जाते. त्यामुळे ती रागवते आणि त्या व्यक्तीला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय एकादशीला तुळशीची पानेही तोडू नयेत असेही वास्तुशास्त्रात म्हणलं आहे. त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करताना एकादशी सोडून इतर दिवशी पाणी अर्पण करावे. तुळशीला दररोज सूर्योदयापूर्वी जल अर्पण करावे असं शास्त्रात म्हटलं आहे. तर त्यानुसारच तुळशीला पाणी अर्पण करावे. शास्त्रानुसार तुळशी मातेला नेहमी सूर्योदयापूर्वी जल अर्पण करावे. आपण इच्छित असल्यास आपण सूर्योदयाच्या वेळी देखील करू शकता. असे मानले जाते की यावेळी जल अर्पण केल्यानं माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करतेवेळी वेळेचं भान नक्की ठेवा, जेणेकरून पाणी घालण्याची वेळ निघून जाणार नाही. वास्तुशास्त्रानुसार माता तुळशीला जास्त पाणी अर्पण करू नये हे अशासाठी की जर आपण तुळशीला जास्त पाणी अर्पण केलं तर त्यामुळे तुळशीचे मूळ हे कुजते. त्यामुळे तुळस लवकर सुकते. जर असे झाले तर अशा स्थितीत व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुळशीला जल अर्पण करतेवेळी कमी प्रमाणात पाणी घालावे, जेणेकरून तुळशीचे रोप खराब होणार नाही. आपण ज्या ठिकाणी तुळशी माता ठेवलेली असते तर त्या ठिकाणी आपण दररोज स्वच्छता करतो. तरी सुद्धा एकादशीच्या दिवशी तुळशीभोवती घाण अस्वच्छता असू नये. याशिवाय तुळशीभोवती चप्पल शूज हे ठेवणे टाळावे. असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते. अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये. तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला अस्वच्छ घाणेरड्या हाताने स्पर्श करू नये. असे केल्याने भगवान विष्णू क्रोधित होतात. एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण या दिवशी चुकूनही या चुका करू नका. एकादशीला आपण देवाची पूजा करतो आणि आपण पूजा करत असताना चुकून आपल्याकडून एखाद्या व्यक्तीचे मन दुखवले जाते. जर का असे झाले तर त्या पूजेचे पूर्ण फळ आपल्याला पूजेनंतर मिळत नाही, कारण देव प्रत्येक माणसाच्या हृदयात वास करतो आणि म्हणून तुम्ही कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. या दिवशी आणखीन एक गोष्ट म्हणजे विठू माऊलीची पूजा करताना, परमेश्वराची पूजा करताना निळे आणि काळे कपडे घालणे टाळावे. बरेच लोक म्हणतात की विठू माऊली देखील सावळ्या रंगाचेच आहेत, परंतु धर्मशास्त्रात जे सांगितले आहे तेच आपण मानत आहोत. एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची विशेष अशी पूजा करतो आणि ही पूजा करत असताना आपल्याला काळे कपडे घालायचे नाहीत. जर का आपण काळे कपडे घालून ही पूजा केली तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती निर्माण होते. या दिवशी खोटे बोलू नका किंवा झाडाची फांदी तोडू नका. या एकादशीला चुकूनही कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नका. यामध्ये कांदा, लसूण, मसालेदार अन्न यापासून दूर राहावे. हिंदू धर्मग्रंथाचा असा विश्वास आहे की तामसिक पदार्थ आपली एकाग्रता बिघडवतात आणि आपले मन एकाग्र नसल्यामुळे आपण एकाग्र चित्ताने भगवंताचे नाम घेऊ शकत नाही. या दिवशी कोणावरही रागवू नका. शांत संयमी वर्तन ठेवा. या दिवसाचे पालन केल्यानेच या उपासनेचे फळ पूर्ण मिळते. तसेच या दिवशी पलंगावर किंवा गादीवर झोपू नये. जमिनीवर एखादे वस्त्र टाकून त्यावरती झोपावे. त्याचप्रमाणे या दिवशी तांदळाचे सेवन करू नका आणि केवळ तांदळापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर देखील करू नका. या दिवशी तुम्ही तुळशीचे अनेक उपाय करत असाल तर लक्षात ठेवा की तुळशी ही विष्णूला प्रिय आहे. तथापि एकादशीला तुळशीला स्पर्श केल्याने किंवा तुळशीची पाने तोडल्याने आपल्यावरती मोठे दोष येतात आणि जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करताना त्या नैवेद्यावर तुळशीची 2 पाने ठेवायची आहेत, कारण त्याशिवाय श्रीहरी विष्णू हा प्रसाद स्वीकारत नाहीत. एकादशीच्या आदल्या दिवशीच ही पाने आपण तोडून ठेवायची आहेत. एकादशीच्या या नियमांचे पालन आपण केले तर परमेश्वराच्या चरणी लीन व्हाल आणि भगवंताच्या कृपेने या जगात आपल्याला अशक्य असे काहीही राहणार नाही.
तर असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.